नमस्कार. पुन्हा एकदा केईएमचं नामांतर हा विषय मी घेऊन येतोय. मागच्या वेळेला किंग एडवर्ड काय त्यांच्या बापाचं नाव होतं का हा प्रश्न मी विचारला होता. आणि ज्यांना किंग एडवर्ड हा आपला बाप वाटतो आणि ते यात राजकीय भूमिका घेऊन डबल शिकार करू पाहतात त्यांच्याविषयी जरा मला आज बोलायचं आहे. आज त्यांच्याविषयीच बोलायचं आहे. यांची मानसिकता काय समजून घ्या. एकलव्य नावाला विरोध का बरं? तर एकलव्य आदिवासी आहे, वनवासी आहे म्हणून. पण एकलव्याचं आणि तुमचं आमचं रक्त एकच आहे हे लक्षात ठेवायचं. एकलव्य आदिवासी आहे म्हणून त्याच्या नावाला विरोध करणाऱ्यांनी, वनवासी आहे म्हणून त्याच्या नावाला विरोध करणाऱ्यांनी तो असा वर्णभेद करणारा करू नये एवढंच अपेक्षित आहे. मुद्दा क्रमांक 2. या सगळ्यांनी एक आरोप केले, त्यातल्यात खास करून मिलिंद नार्वेकर. त्यांनी तर कडाडून विरोध केला. हा आमच्या काय सोयीचा, त्यांच्या आत्मसन्मानाचा, कशाचा आहे ते सांगितलं. आता उद्धव ठाकरेंच्या गटाचे नेते, उबाठा गटाचे नेते, काय कुणाच्या घशात बाठा अडकतो का काय, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जाऊ नये बाबा, नको तो विषय. तर ते उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांनी यावर चांगलेच राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आपले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या गाड्या काढल्या. तुम्ही भारी गाडीत फिरता, यात फिरता, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती पैसे कमवता, हे विषय ते बोलले. काही कारण नाही. म्हणजे मुंबईचे सहपालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढांच्या वरती तुमच्या गाड्या बिड्या सांगण्याचं काही कारण नाही. मुळात लोढा इस्टेट, लोढा प्रॉपर्टीज, लोढा बिल्डरशिप एवढी अवाढव्य आहे आणि ती काही आज नाही आहे. म्हणजे मंगलप्रभात लोढा बिल्डर झाले म्हणून भाजपात आले असं नाही झालेलं. ते भाजपातच होते आणि बिल्डरही होतेच, हेही स्पष्ट आहे. नंबर 2, लोढा यांच्या गाड्या सांगताना लोढांनी जे नंतर बोललेत ना पटकन सभागृहात, ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, मी तरी किमान बिल्डर आहे, मी तरी भारी गाड्या वापरून फिरतो, तुमचं काय? तुम्ही तर माझ्या इतके श्रीमंत नसतानाही माझ्यापेक्षा भारी गाडीत फिरता, भानगड काय? भारी गाडीहून तुम्हाला ते आठवतं ना, टे वाजवीत त्यांची गाडी निघाली होती आणि भास्कर जाधव म्हणले, हा कोण लागून गेला, हा फार भारी लागून गेला का? हां, तीच ती भारी गाडी, ती लोढांच्या पेक्षा महागडी गाडी आहे आणि ती मिलिंद नार्वेकर घेऊन फिरतात. आता गंमत अशी आहे, नार्वेकरांनी लोकांच्या गाड्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या खाली काय जळतंय हे जरा नीट बघणं आवश्यक आहे. मुंबईतले अरुण बेतकेकर नावाचे एक व्यक्ती आहेत. अरुण बेतकेकर, ज्यांनी तक्रार केली आहे निवडणूक आयोग, ईडी, इन्कम टॅक्स यांच्याकडं आणि सांगितलंय की मिलिंद नार्वेकरांची अनैसर्गिकरित्या वाढलेली संपत्ती नेमकी कशी वाढली याचा तपास घ्यावा. त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे शपथपत्रात. राहतं घर वेगळंच आहे, दाखवलंय वेगळंच, पाली हिलला राहतात, कुठल्या तरी एखाद्या कॉलनीत राहतात असं सांगितलंय. का लपवतायत नार्वेकर या सगळ्या गोष्टी? की असलं काही उघड होत आहे म्हणून बेतकेकरांच्या तक्रारीनंतर आपल्यावर काही वेगळंच बेतणार आहे असं वाटून मिलिंद नार्वेकरांचं हे षडयंत्र चाललंय की काय? मिलिंद नार्वेकरांनी लक्षात ठेवावं, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी लाईट बंद करून कपडे बदलायचे असतात. ते वाक्य गेलं बरं का. दुसऱ्याच्या घरावर दगडं मारायचे नसतात, दुसरे मारतात, आपले फुटण्याचा धोका असतो. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी लाईट बंद करून कपडे बदलायचे असतात, नाही केली तर लोकाला बाहेरून आपण भोंगळे झालो हे दिसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं काळजी घ्यावी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी की आपण लाईट बंद करावी, मगच आत काय कांड करायचं ते करावं. नार्वेकर असेच काचेच्या घरात राहणारे आहेत. आणि किंग एडवर्डच्या नावाचा एवढा पुळका का आलाय नार्वेकरांना? ते पॉलिटिकल पोळ्या भाजून का घेत आहेत या विषयातल्या? मला तुम्हाला काही माहिती सांगायची आहे नार्वेकरजी. ते बेतकेकरांचा आरोप तर तुमच्यावरचा सिद्ध होईल तेव्हा होईल, पण त्याच्या आधी मला तुम्हाला ज्याचा पुळका आलाय त्याच्याविषयीची माहिती सांगायची आहे. तुमचे नेते उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुख्यमंत्री असताना ज्या लाल बाल पालचा उल्लेख करत होते, महाराष्ट्र बाळ गंगाधर टिळकांचा आहे, लाला लजपतरायांचा पंजाब आहे, बिपिनचंद्र पालचा बंगाल आहे, कारण त्यावेळेला तिन्ही राज्यामध्ये भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला. आता फक्त एकच उरलंय पंजाब, बाकी सगळं भाजपकडे गेलंय. त्यापैकी लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्या स्वदेशीच्या चळवळीला गाडून टाकण्यासाठी यांच्यावरती भयंकर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवणारा ब्रिटिशांचा राजा कोण असेल तर तो KEM होता. KE होता, एम नाही, एम मेमोरियल आहे, आमच्या मेमरीत कायम आहे. ते किंग एडवर्डची ही मेमरी कायम आहे. त्याच किंग एडवर्डनी लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना तुरुंगात टाकलेलं होतं. बंगालची फाळणी करणारा तो होता हे मागच्या भागात तर सांगितलं. पण भारतातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नधान्य हे तेच वापरतात, देशातल्या देशात धान्य विनिमयाची पद्धत करून वापरतात. त्याचा फायदा ब्रिटिशांना काही होत नाही. मग ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांना कापड निर्मितीसाठी आवश्यक असलेला कापूस आणि त्या काळात नीळ उत्पादनाचा विषय सगळ्यांना ठाऊक आहे कसा झाला होता चंपारण्यमध्ये. ते कापूस आणि नीळ याच्या उत्पादनासाठी अट्टहास केला, सक्ती केली. हे न करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केले, त्यांना तुरुंगात पाठवलं. हेच ते किंग एडवर्ड, ज्यांचे मेमोरियल म्हणून भारतीयांना, मुंबईतल्या माणसांना नीट करण्यासाठीची तुमची प्रक्रिया चालू आहे. भारतात दुष्काळ होता तेव्हा हा किंग एडवर्ड कसा वागला याची आठवण नार्वेकरांना आहे का? याच किंग एडवर्डच्या काळामध्ये भारतातल्या नौकर भरती प्रक्रियेत भारतीयांना निम्न स्थान तर ब्रिटिशांना उच्च स्थान होतं. हा वर्णभेद कसा विसरता येईल? कदाचित मिलिंद नार्वेकरांना उबाठाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातला कारभार हा एडवर्डच्या कारभाराच्या समकक्ष वाटत असेल आणि आपल्या नेत्यासारखा कारभार करणारा राजा योग्य वाटत असेल, म्हणून मिलिंद नार्वेकर हे वाक्य बोलत असतील का? पण सावधान मिलिंद नार्वेकर, अरुण बेतकेकर तुमच्या मागं लागलेले आहेत आणि ते तुमच्या सगळ्या गोष्टी उघड करून तुम्हाला अडचणीत आणतील. लक्षात ठेवा. नमस्कार.